नमस्कार. हॅलो झी 24 तासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला खऱ्या अर्थानं इको फ्रेंडली गणपती म्हणजे काय हे आता सांगायची अजिबात आवश्यकता नाही, कारण पर्यावरणस्नेही गणेशोत्सव आणि त्याची असणारी चळवळ ही आता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये रुजली आहे. पण बदलतं हवामान, बदलतं पर्यावरण या दृष्टिकोनातून वर्षभरातील सर्व सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे केले जावेत याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून जवळजवळ दशकभर वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत, वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून, आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याचंच खरं प्रतिबिंब यावर्षीच्या पर्यावरणस्नेही गणेशोत्सवामध्ये उमटतंय. त्याचा एकूणच असणारा आढावा घेण्यासंदर्भात आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, मुळामध्ये आता इको फ्रेंडली गणपती वगैरे या संकल्पना समजावून सांगण्याची नितांत अजिबात गरज बिलकुल नाही. आपण जर का पाहिलं तर कोरोनानंतरच्या 2 वर्षानंतर यावर्षीच्या उत्सवामध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचा जो प्रतिसाद वाढतोय त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? खरंच आपण अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आता पर्यावरणपूरक पद्धतीनं आपण सण उत्सव साजरे करावेत हे आता तसं फार आग्रहानं सांगण्याची गरज राहिली नाही. कारण विज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपण काय केलं पाहिजे याच्या संदर्भातली जनजागृती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असेल, शाळांच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून असेल, कुटुंबांमध्ये पोहोचलेली आहे, समाजामध्ये पोहोचलेली आहे. त्यामुळं त्याचा आत्मसात करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये वाढलेली आहे. आणि ज्या अर्थी आपण नॉलेज जितक्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे त्या नॉलेजच्या माध्यमातून सर्वसामान्यांना याची माहिती मिळालेली आहे की पर्यावरण बदल, वातावरणीय बदल आणि सण उत्सव यांची सांगड आपण पर्यावरणपूरक पद्धतीनं कशी घालावी याच्या संदर्भातून लोकांना शिक्षण ऑलरेडी मिळालेलं आहे. फक्त त्याचा आपण वारंवार जर पाठपुरावा करत गेलो तर त्याचा आत्मसात करण्याचं प्रमाण आणखी वाढणार आहे. पूर्वी असं काही सर विचारलं जात होतं साधारणतः की पर्यावरणपूरकच उत्सव साजरे केले का जावेत, असा एक अट्टास लोकांचा असायचा. आता थोड्या मार्गाने कमी होत चाललाय. आज परत या प्रकर्षाने सांगण्याची गरज आहे की अशा उत्सवातून प्रदूषण होऊ नये, एकूणच सगळ्या उत्सवातून. याकरता का काळजी घ्यावी, इकडे काय हे सगळं परिवर्तन होतंय, कुठल्या धोक्याला आपण सामोरे जातोय? धोका तर खूप मोठा आहे. IPCCचा जो रिपोर्ट आहे आता आपण वाचलाही असेल आपल्या आणि सर्वांनी निश्चितपणानं निदर्शनास आला असेल. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज हा जो त्यांनी एक रिपोर्ट सबमिट केला साधारणपणे एक 4 महिन्यापूर्वी. तर त्या रिपोर्टमध्ये हे सांगितलेलं आहे की पृथ्वीचं तापमान हे निश्चितपणानं वाढत चाललेलं आहे आणि वाढत्या तापमानाला आपल्याला आळा घालायचा असेल तर त्या संदर्भामध्ये आपल्याला खूप काम करणं गरजेचं आहे. साधारणपणाने या अहवालामध्ये हे सांगितलं आहे की आपण जर आपलं वातावरणीय बदल टाळायचा असेल तर तो टाळण्यासाठी आपल्याला प्री इंडस्ट्रियलाइज पिरियडच्या वेळेला जे टेम्परेचर होतं ती वाढ, त्या टेम्परेचरमध्ये होणारी वाढ आपल्याला 1.5 डिग्रीच्या आत रोखणं आवश्यक आहे. ती जर नाही रोखली तर नैसर्गिक जे वादळ आहेत, चक्रीवादळ आहेत किंवा ओव्हरऑल वातावरणीय बदलाचे जे दुष्परिणाम आहेत ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला भोगावे लागणार आहेत. जी, आपण बघितलेलंच आहे मागच्या काही कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर काही वादळं वगैरे, चक्रीवादळे असे प्रकार होत नव्हते पूर्वी. परंतु गेल्या 1-2 वर्षामध्ये 3 चक्रीवादळांना आपल्याला तोंड द्यायला लागले. त्यामुळं त्या नैसर्गिक हानी, त्यामध्ये द्यावी लागणारी मदत, जीवितहानी, वित्तहानी, संपत्तीची हानी या सगळ्याचाच जर विचार केला तर वातावरणीय बदल हा काही फार दूर नाही तर आपल्या पाठीमागं म्हणजे दरवाज्यात येऊन उभा राहिलेला आहे अशी खरं परिस्थिती सर, आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ना नेहमी असं म्हटलं जातं की मुंबईचं बंदर किंवा कोकण किनारपट्टी ही सुरक्षित किनारपट्टी होती. पण आता हे चित्र दिवसेंदिवस बदलत चाललंय. निसर्ग चक्रीवादळ असेल किंवा अनेक वादळे आपल्या ठिकाणी येऊन गेली. म्हणून अशा उत्सवातून हे जे प्रदूषण होतं, थोडासा आढावा घेतला तर खरंच गणेशोत्सवातनं नक्की प्रदूषण कोणतं होतं, असा सर्वात काही अंशी विचारला जाणारा जो प्रश्न आहे त्याविषयी आपल्याला त्याचं सायंटिफिक शास्त्रीय उत्तर काय देता येईल? प्रदूषण होतंय हे निश्चित आहे. मग हे फक्त एका सणापुरतं, कुठल्या एका सणापुरतं किंवा उत्सवापुरतं मर्यादित नाही. आपण सण उत्सव हे परंपरागत पद्धतीनं साजरे करत आलेलो आहोत. पूर्वीची आपली सण उत्सव साजरे करण्याची जी पद्धती होती ती पर्यावरणपूरक होती. आपण साधारणपणे उदाहरणादाखल घ्यायचं असेल तर आपण गणेशोत्सवाचं उदाहरण घेऊ. बरोबर. पूर्वी ज्या गणेशांच्या मूर्ती तयार व्हायच्या, गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार व्हायच्या, त्या मातीपासून तयार व्हायच्या, निसर्गपूरक शाडूपासून तयार व्हायच्या, निसर्गपूरक असलेल्या इतर साहित्यापासून तयार होत, जसे लाकडांच्याही होत्या पूर्वी काही मूर्ती.
आणि त्या मूर्तीवर फार काही रासायनिक रंग लावले जात जात नसतात. नैसर्गिक पद्धतीचे जे निसर्गामध्ये उपलब्ध असलेले रंग आहेत ते लावून त्या मूर्तीची सजावट केली जायची. सजावटीमध्ये वापरलं जाणारं जे साहित्य आहे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी फॉर दॅट मॅटर, तर तेही निसर्गपूरक पद्धतीचं होतं. मात्र मधल्या काही कालावधीमध्ये थर्मोकॉल असेल, प्लास्टिक असेल, याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर खरी वाढलेला गोष्ट आहे. आणि आपल्याला कल्पना आहे, सगळ्यांनाच कल्पना आहे, हे थर्मोकोल आणि प्लास्टिक ह्या काही त्याचं विघटन व्हायला कित्येक शतकं लागत आहेत. बरोबर. आणि हे विघटनही होत असताना ते पर्यावरणपूरक पद्धतीनं होत नाही, हानिकारक आहे, जीवनाला हानिकारक आहे, जीवसृष्टीला हानिकारक आहे. काहीमध्ये मीडियाच्या मार्फत आणि काही रिसर्च पेपरमध्ये हे लक्षात आलेलं आहे की हा मायक्रोप्लास्टिक नावाचा जो प्रकार आहे, मायक्रोप्लास्टिक ज्याला म्हणतो, तो काही रक्तांमध्ये, काही पेशंटच्या, काही मनुष्याच्या रक्तांमध्ये सापडलेला आढळलेले आहे. एवढाच नव्हे तर जे आणखी जन्माला येऊ घातलेली बाळं आहेत, जे आईच्या पोटात आहेत, उदरात आहेत, त्यामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिकचा आढळ आलेला आहे, सापडून आलेला आहे. आपण सर प्लास्टिककडे जे बोलताय खरं त्याच्याविषयी पण आपण सविस्तरपणे बोलण्याची गरज आहे. पण दुसरा मुद्दा महत्त्वाचा की साधारणतः जे आपण म्हणतो की प्लॅस्टर ऑफ पॅरिस नक्की जलप्रदूषण कशामुळे होतं? त्याच्यामुळे होतं का त्याच्यावरच्या कुठल्या बाकी गोष्टींमुळे होतं? 3-4 बाबी आहेत ज्यामुळं प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा त्यापासून तयार केलेल्या मूर्ती, फक्त गणेश मूर्तीच नव्हे, अन्य मूर्तीही, अन्य सणाच्या बाबतही प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केल्यामुळं प्रदूषण होतं, जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे काय आहे? कॅल्शियम सल्फेट आहे. बरोबर. तर यामध्ये जेव्हा तो पाण्यात एकतर खूप उशिरापर्यंट विरघळत नाही, कित्येक दिवस लागतात त्याला विरघळायला. विरघळल्यानंतर त्याची जी पेस्ट तयार होते आणि त्या पेस्टमधून निर्माण होणारे रसायन जे आहेत ते न्यूरोटॉक्झिक आणि नेफ्रोटॉक्झिक आहेत. ओके. असं संशोधनांती सिद्ध झालेलं आहे. त्याचा म्हणजे त्याचा परिणाम, त्याचा दुष्परिणाम एक तर आपल्या मज्जासंस्थेवर होतो आणि आपल्या किडनीच्या संदर्भातील ज्या व्यवस्था आहेत त्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे याचा वापर केला गेला नाही पाहिजे, हा आपला आग्रह आहे. हेच जेव्हा रसायनं नैसर्गिक स्रोतामध्ये मिसळतात, पाण्यामध्ये मिसळत आहेत, त्यामुळं पाण्यामधली, नैसर्गिक संसाधनामधली जी जलचर आहे, जीवसृष्टी आहे, त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि ते अन्नसाखळीचा एक भाग राहतात आणि ते अन्नसाखळीचा भाग झाल्यानंतर ते पूर्णतः आपल्या अन्नसाखळीमध्ये, जीवसृष्टीमध्ये सातत्यानं फिरत राहत आहेत. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम खरं आहे. म्हणजे हे जेव्हा आपण त्याचं शास्त्रीय विश्लेषण ज्या ठिकाणी आपण ऐकतो आणि आपण संपूर्ण वर्तमानपत्र किंवा वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने ऐकत असतो की कशा पद्धतीने या एकूण असणाऱ्या उत्सवांमधून प्रदूषणाचा स्तर वाढतो आणि तो कमी करण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण वातावरण बदल विभाग हे सगळे आग्रही भूमिका अशा सगळ्या वेगळ्या माध्यमातून घेतात. झी 24 तास त्याचा एक सहभागी सदस्य आहे. पण याच्या पुढे जाऊन जर का विचार केला तर सिंगल यूज प्लास्टिक हे आता मोठं आव्हान संपूर्ण जगासमोर आहे आणि विशेषतः राज्य शासनाने त्यात आग्रही भूमिका घेतली आहे की 1 जुलै 2022 पासून केंद्र शासनाने जो निर्णय घेतला आहे त्याला पुढे न्यायचं. तर त्या सिंगल यूज प्लास्टिकबद्दल सर आम्हाला महत्त्वाचं सांगा, ते खूप अत्यंत आवश्यक आहे. खरं तर सिंगल यूज प्लास्टिक, एक व्याख्या आम्हाला पहिली सांगा, सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे नक्की आम्ही काय समजायचं? सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे अशी प्लास्टिकची साहित्य किंवा एकल वापर प्लास्टिक ज्याला म्हणतो, ज्याचा वापर आपण एकदा करतो आणि नंतर ते फेकून देतो. बरं. फेकून देतो म्हणजे तो पर्यावरणपूरक पद्धतीने त्याचं रिसायकलिंग होत नाही, निसर्गामध्ये जातो आणि विघटन न होता तो निसर्ग साखळीमध्ये कायम पद्धतीने चालत राहतो. म्हणून त्याच्यावर बॅन करणं, त्याच्यावर प्रतिबंध घालणं हे आवश्यक ठरलेलं होतं. महाराष्ट्रामध्ये 2018 पासनं याच्यावर बंदी घातली आहे, परंतु त्या बंदीचं चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली. मात्र आता केंद्र शासनाने 1 जुलै 2022 पासनं याच्यावर पूर्णपणाने देशभर बंदी घातली गेलेली आहे. आणि याच्या संदर्भामध्ये आपले सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पण जनतेला वेळोवेळी आवाहन केलेलं आहे की आपल्याला सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबवलाच पाहिजे. सिंगल यूज प्लास्टिक ज्याच्यामध्ये आपण समजा उदाहरण द्यायचं झालं, आपण हॉटेलमधून कधी जेवणाचे पदार्थ मागवले, तर त्या प्लास्टिकच्या, सिंगल यूज प्लास्टिकच्या बॉक्सेसमध्ये, ज्याच्यामध्ये चमचे आहेत, वाट्या आहेत, प्लेट्स आहेत, कागदी प्लेट्स आहेत, ज्याच्यावर प्लास्टिकचं, म्हणजे जे प्लास्टिकचे सगळे घटक त्यामध्ये असतात, प्लास्टिकचे सगळे वाडगे वगैरे येतात हॉटेल्समधनं, त्याच्यावर आता पूर्णपणे बंदी आहे. होय, एकदम बरोबर आहे. इनफॅक्ट आम्ही काही ठिकाणी जिथं हे मास्क म्हणजे मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, अशांना काही जनजागृती करून त्यांनी त्या बंदी करण्यासाठी आवाहन केलं होतं आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. उदाहरण द्यायचं झालं असेल, आम्ही झोमॅटो जो ॲप आहे आपला, त्याला विनंती केली होती की आपण हे वापर करू नये.
ते त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी आता तो सिंगल यूजच्या मार्फत जेवण किंवा अन्य ज्या ऑर्डर्स आहेत ते पाठवणं बंद केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्या ज्या आहेत त्यांचा जो अमर्याद वापर आहे ज्याच्यामुळे मोठं प्रदूषण होतं. खरं तर हा निर्णय त्यासाठी घ्यावा लागला असं वाटतंय. या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांनी काय विचार करणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यावर बंदी आहे? प्लास्टिकच्या पिशव्या हा खूपच मोठा विषय आहे खरं तर. या प्लास्टिकच्या पिशव्यासाठी आपण खूप जनजागृती केलेली आहे. 2018पासून आपण या संदर्भामध्ये काम करतोय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणून, पर्यावरण व वातावरणीय बदल महाराष्ट्र शासनाचा विभाग म्हणून आणि एकंदरीतच महाराष्ट्र शासनाचे इतर विभाग आहेत, ज्यामध्ये महानगरपालिका असतील, जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालय असतील, यांच्यामार्फत या योजनेला किंवा या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये खूप वेळ देऊन काम निश्चितपणाने केलं जाते. तरीही आपण ते पूर्णतः आटोक्यात आणण्यामध्ये पूर्णतः यशस्वी झालेलो नाही. मोठ्या प्रमाणावर कमी करण्यामध्ये आपण त्याला यशस्वी झालेलो आहोत, परंतु जोपर्यंत जनतेचा याच्यामध्ये सक्रिय सहभाग होणार नाही तोपर्यंत आपण त्याला पूर्णतः यशस्वी होणार नाही. आजही आपण दिसतोय काही ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर, मग त्या याच्या असतील, विथ हँडल असतील, विदाऊट हँडल असतील, ओव्हन असतील, नॉन ओव्हन असतील किंवा अन्य पद्धतीच्या ज्या प्लास्टिकच्या बॅग्स आहेत त्याचा वापर केला जातो आहे. या प्लास्टिकच्या पिशव्या वापराच्या नंतर अन्यस्त फेकून दिल्या जातात. त्या ड्रेन्समध्ये अटकतात, पाणी साचलं जाते, पुराच्या धोकाही त्यापासून निर्माण होतोय. प्रदूषण तर आहेच आहे आणि त्याचे रिसायकलिंग होत नाही. येस, नवीन जे व्हर्जिन प्लास्टिक्स आहे, आपला खरा उद्देश आहे आपल्याला व्हर्जिन प्लास्टिक्स जे तयार होते ते कमी करणं आणि एक्झिस्टिंग प्लास्टिकचा वापर रिसायकलिंग करणं, रिसायकलिंगमध्ये आणणं हा आपला खरा उद्देश आहे. परंतु तो आणखी सफल व्हायला काही कालावधी जावा लागणार आहे. एक उदाहरण द्यायचं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण पूर्वी बघत असाल, आताही काही सिनियर सिटीझनकडे मी पाहतोय जात असताना, जेव्हा बाजारातून वगैरे जातो, ते स्वतः कापडाची पिशवी घेऊन जात आहेत. त्यामुळं मीही काही ठिकाणी तो प्रयत्न केला, कापडाची पिशवी घेऊन जातोय मी कधी, परंतु हा वापर सर्वसामान्यामध्ये पण आता कसं आहे म्हणजे थोडंसं हा जो प्रश्न आहे ना थोडासा नेहमी असं म्हटलं जातं की 50 वर्षांनंतर एक संकट येणार आहे आणि मग जगावर असं संकट येईल की प्रदूषणाचा धोका एवढा वाढणार की काही शहरं बुडली जातील. तेव्हा मग सर्वसामान्य 50शीच्या घरातली लोक म्हणतात की नाही आपल्याला काय तोपर्यंत आपण नसू. पण हे जे सामाजिक जबाबदारीचं भान आत्ता असणं आवश्यक आहे. मग शासनाने किती ठरवलं, कायदे कितीही केले तरी त्याच्या पलीकडे जाऊन तिथे कोणत्याही पद्धतीने लोकांमधला सक्रिय सहभाग आवश्यक आहे. हा सक्रिय सहभाग पर्यावरण रक्षणाकरता लोकांचा वाढतोय असं वाटतं का? होय, लोकांचा पर्यावरण संवर्धनासाठीचा लोकसहभाग निश्चितपणानं वाढतो. हे तुम्हाला मी नव्यानं वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. सुरुवातीलाच आपण बोललो या संदर्भामध्ये की आता पर्यावरणपूरक पद्धतीनंच सण साजरे करा, हे आपल्याला फार आग्रहानं सांगण्याची गरज पडली नाही. लोकांनी याचं ओळखलं आहे, गमक ओळखलेलं आहे की आपल्याला जर आपल्या भावी पिढीला चांगल्या पद्धतीचं वातावरण द्यायचं असेल, चांगल्या पद्धतीचं पर्यावरण द्यायचं असेल, आपल्याला आपले सगळंच आचरण फक्त सणापुरतंच नव्हे, आपल्या परंपरा आहेत, चालीरीती आहेत, रूढ रिवाज आहेत, रीतिरिवाज आहेत, आपलं दैनंदिन आचरण असेल, या संदर्भातली आपली सगळीच वर्तणूक ही पर्यावरणपूरक पद्धतीनं असली पाहिजे. असा लोकांमध्ये एक वाढ झालेली, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये या पद्धतीची वाढ झालेली आहे. हे आपण दैनंदिन आपल्या जीवनामध्ये अनुभवतोय. आणि मुळात जर का आपण पाहिलं तर काल जेव्हा गणपतीची प्राणप्रतिष्ठा होती त्या ठिकाणी जेव्हा पूजा करत असताना माझ्या लक्षात आलं की मुळामध्ये त्या पूजेचा संपूर्ण अर्थ असा आहे की निसर्गाची पूजा आहे. जेव्हा आपण गणपतीला पत्री वाहतो किंवा त्या ठिकाणी आपण सगळ्या दिशांमध्ये असणाऱ्या त्या ग्रहांची त्या ठिकाणी पूजा करतो, म्हणजे एकूण असणारं हे पंचमहाभूतातून तयार झालेलं हे सगळं जे जग आहे त्याची नेहमी पूजा केली जाते आणि त्याची सांगड दरवर्षी उत्सवाच्या माध्यमातून घातली गेली. ती परंपरा आपली असं आपल्याला वाटतं ना? होय, भारतीय परंपरा त्याला एक अर्थ आहे, भारतीय सणांना एक अर्थ आहे, त्याच्या पाठीमागे एक विज्ञान आहे, भारतीय आहाराला एक त्याच्या पाठीमागे एक विज्ञान आहे. इनफॅक्ट आपल्याला असं निदर्शनास आलेलं आहे की भारतीय परंपरेनुसार सण, उत्सव, हवामान आणि आहार याची एकत्रितपणाने एक सांगड घातलेली आहे. म्हणजे कुठल्या सणांमध्ये कुठले सण कुठल्या वातावरणामध्ये तयार, काय पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा. एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचं होतं, ते आपण बोललायत. याच्या पाठीमागे निश्चितपणाने एक विज्ञान आहे आणि हे विज्ञान दशकाच्या अनुभवाच्या आधारे प्राप्त झालेलं आहे आणि त्याला विज्ञानाचा एक आधार असल्यामुळे तो आपण निश्चितपणाने आत्मसात करत आलेलो आहोत. आता सगळ्याच गोष्टी म्हटल्या ना तर शासनाने कायदे तर अनेक केलेत, नेहमीच केले जातात, पण कायद्याच्या माध्यमातून अंमलबजावणी करणं सोपं का त्याला जनजागृतीची जोड देऊन लोकांमध्ये ती जागरूकता निर्माण करून त्यांना अनुशासनाच्या माध्यमातून त्याला प्रवृत्त करणं योग्य, याविषयी आपल्याला काय वाटतं?
निश्चितपणानं लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे आणि या लोकशाही व्यवस्थेमध्ये कायदे, नियम तर एक ठिकाणी आहेतच आहेत. ही व्यवस्था सुचारू पद्धतीने चालण्यासाठी आपल्याला कायदे आणि नियमांची आवश्यकता आहे, हे काही नाकारायचं काही कारण नाही. परंतु या लोकशाही व्यवस्थेचं खरं गमक यात आहे, की आपण लोकजागृतीच्या माध्यमातून, लोकसहभागाच्या माध्यमातून जर एखादा विचार लोकांपर्यंत घेऊन गेलो आणि तो लोकांना पटला, तर तो कार्यक्रम 100% यशस्वी होतो. अशी अनेक उदाहरणं नक्कीच, आपण म्हणजे बघितलेली आहेत. लोकजागृतीच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलो तर लोकांमध्ये तो विचार नक्कीच त्या ठिकाणी पोहोचवला जातो आणि त्याला खऱ्या अर्थाने चळवळी स्वरूप येतं. म्हणूनच वेगळ्या पद्धतीची चर्चा आपण या ठिकाणी करतोय. पण या चर्चेमध्ये थोडासा घेऊया अल्पविराम. आपण पाहत राहा हॅलो झी 24 तास विशेष कार्यक्रम, जो गणेशोत्सव इको फ्रेंडली कसा साजरा केला जावा याबद्दल आपण चर्चा करतोय. आपण पुन्हा विश्रांतीनंतर भेटणारच आहोत. झी हॅलो झी 24 तास या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या लक्षात येत असेल की पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा केला जावा त्या अनुषंगाने वर्षभरातील सर्व सण उत्सव हवामानाशी सुसंगत प्रदूषणमुक्त कसे साजरे केले जावेत याबद्दल आपण आज चर्चा करतोय. आणि आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे सर. शिनगारे सर, जर का आपण परत एकदा विचार केला या सगळ्या दृष्टिकोनातून, तर आपण मगाशी अनेक बाबींवर चर्चा केली, पण विशेषतः ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात आपण बोललो नाही. अशा उत्सवामधून उत्सवाच्या भरामध्ये, अति उत्साहाच्या भरामध्ये जे प्रदूषण होतं त्याला ध्वनी प्रदूषण म्हणतात. याच्याबद्दल काय सांगाल? उत्सव आणि आपली एकंदरीत सामाजिक चालीरीती, वागणं, दैनंदिन जीवनातूनही ध्वनी प्रदूषण होतं ही बाब निश्चितपणानं आपल्या सर्वांनाच माहीत आहे. ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भामध्ये कायदेशीर तरतुदी आहेत. ध्वनी प्रदूषण होऊ नये, त्याचा ध्वनी प्रदूषणाचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर काय होतो याच्या संदर्भातली संशोधन यापूर्वी झालेलं आहे. आणि या संशोधनाच्या आधारे हे सिद्ध झालेलं आहे की उच्च प्रकारचं ध्वनी प्रदूषण म्हणजे हाय डेसिबलचं जर आपण ध्वनी प्रदूषणाला जर आपण सामोरं गेलो तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर तर होतोच, शारीरिक आरोग्यावर तर होतोच, परंतु मानसिक आरोग्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो. अशा पद्धतीचं संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. आणि मुळामध्येच पाहिलं तर गणेश उत्सव हा मंगलमूर्ती आणि मांगल्याची मूर्ती आपण म्हणतो, तर मोठा आवाज करण्याची कोणती गरजच नाही. पण याच्या पलीकडे जाऊन या बाबतीमध्ये असे उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे केले जावेत म्हणून गेल्या दशकभरापासून वेगवेगळे जे प्रयत्न केले जातात, त्याला यावर्षी जो मिळणारा प्रतिसाद आहे आणि त्या पलीकडे शासनाच्या स्तरावर जे प्रयत्न केले जातात त्याबद्दल आपल्याला थोडक्यात काय सांगाल? शासनाच्या स्तरावरून याच्यावर खास करून प्रयत्न केले जातात ते अशा अर्थानं की आपले सगळेच सण उत्सव पूर्ण त्यातले जो अध्यात्माचा भाव आहे तो शाबूत ठेवून आपण मोठ्या उत्सवानं साजरे करावेत. आणि वेगळा या निमित्तानं आपण एक वेगळा संदेश पण या निमित्तानं देतोय, त्याविषयी काय सांगू शकाल? यावेळेला एक वेगळा संदेश आपण देतोय. आपण कदाचित कमर्शियल्समधूनही बघितलं असेल किंवा प्रिंट मीडियामधूनही बघितलं असेल की आपले सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनीही सिंगल यूज प्लास्टिकच्या संदर्भामध्ये अत्यंत आग्रहाची भूमिका घेतलेली की याच्यावर आपण प्रतिबंध केला पाहिजे. याचा दुष्परिणाम आपल्याला जनतेपर्यंत पोचवला पाहिजे, कशा पद्धतीने दुष्परिणाम होतोय तो, आणि यातून आपला जो वापर आहे तो वापर आपण थांबवला पाहिजे. खरं तर सिंगल यूज प्लास्टिकवर जो प्रतिबंध आहे तो फक्त वापरावर नाही, तो त्याच्या उत्पादनावर आहे, साठवणुकीवर आहे, वितरणावर आहे आणि वापरावर आहे. वारंवार या पद्धतीचा जर आपण वापर केला गेला तर त्याच्या संदर्भामध्ये प्रथमतः काही दंडाची तरतूद आहे. बरोबर. दुसऱ्यांदा केलं तर त्या दंडामध्ये परत वाढ होते, 5,000 रुपये, 10,000 रुपये. आणि तिसऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी किती आग्रही सहभाग यामध्ये घ्यावा, काय करावं? स्थानिक स्वराज्य संस्था निश्चितपणे याच्यामध्ये खूप आग्रहाची भूमिका त्यांच्याकडून अपेक्षित आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आणि चांगली प्रभावी अंमलबजावणी झाली. मात्र मधल्या कोविडच्या पिरियडमध्ये त्यांच्याकडे दुसरी प्रायोरिटी, कोविडची प्रायोरिटी आल्यामुळे, सगळ्याचीच आपली कोविडची प्रायोरिटी, त्यामुळे थोडंसं याच्याकडे दुर्लक्ष झालं. परंतु परत आता या स्थानिक स्वराज्य संस्थांनी या कामाकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. उदाहरणासाठी सांगायचं असेल तर काल परवा पुण्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर या सिंगल यूज प्लास्टिकच्या संदर्भातली म्हणजे तिथे गोडाऊन सील करण्यात आलं. म्हणजे हजारो तर नव्हे पण किमान शेकडो मेट्रिक टन प्लास्टिक तिथं सापडलं. मग यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आग्रही भूमिका होय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक महानगरपालिका यांच्या माध्यमातून ती कारवाई करण्यात आली. अशा कारवाईच्या माध्यमातून आपण तो उत्पादन कोणी केलं त्या कंपनीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा ज्या कंपन्या आहेत ज्या नॉर्ममध्ये न बसणाऱ्या पद्धतीचं प्लास्टिकचं उत्पादन करतायत त्यांच्यावर आपण बंदीची कारवाई करतो, जेणेकरून उत्पादनच होणार नाही, ज्याच्यामुळे लोकांमध्ये ते वापरात येणार नाही. आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महत्त्वाचं हेच सांगतोय की मुळामध्ये या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा संकल्प आणि निश्चय करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण
समृद्ध पर्यावरणाची जबाबदारी, लोकाभिमुख जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे आणि मुळात हेच खऱ्या अर्थाने देशप्रेम, राष्ट्रप्रेम आपल्याला ठरणार आहे. आजच्या कार्यक्रमात अशोक शिंगारे सर आपण या ठिकाणी आलात आणि खूप बहुमोल माहिती दिली. त्याबद्दल मनपूर्वक या ठिकाणी आपलं आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि झी 24 तास पर्यावरण रक्षणाकरता नेहमीच आग्रही भूमिका घेत राहील. आपलं देखील सहकार्य अनमोल आहे आणि हेच अनमोल सहकार्य समृद्ध पर्यावरणाची खऱ्या अर्थाने नांदी आहे, असंच आपण या ठिकाणी म्हणूया. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या कार्यक्रमात पर्यावरण रक्षणाचे नवीन धडे घेण्यासाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे